नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये दोन राशी असतील पैकी एक सिंह रास असेल आणि दुसरी वृश्चिक रास असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे संपन्न व्हायला हवा किंवा प्रेमविवाहात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात घ्यायला हव्या. दोन्ही ज्या राशी आहेत त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कशा प्रकारचा असतो, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या विचारात घ्यायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात. विवाहामध्ये गोष्टी जर का टोकाच्या झाल्या तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहे या सर्व 12 राशी परस्पर समजा प्रेमविवाहात असेल तर कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह आणि वृश्चिक राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा प्रेमविवाहामध्ये सामान्यतः पत्रिकेचा जास्त विचार केला जात नाही, कारण प्रेम असतात, भावना असतात आणि त्यामुळेच प्रेमविवाह हा सुद्धा सक्सेसफुल होईल अशा प्रकारची अपेक्षा असते आणि ती रास्त सुद्धा असते. तरीसुद्धा नुसत्या राशीवरून सुद्धा आपल्याला कित्येक असे गुणधर्म हे जाणून घेता येऊ शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का समोरच्या व्यक्तीचं आपल्याला व्यक्तिमत्व ठाऊक असेल, विचार ठाऊक असतील, विचार कशा प्रकारे केले जातात हे साधारण ठाऊक असेल तर एखाद्या गोष्टीवरती वादविवाद झाले तर नेमकं काय करायला हवं किंवा त्याच्याशी नेमकं कसं वागायला हवं याची साधारण जरी पुसटशी कल्पना जर तुम्हाला आली तरी ती वैवाहिक जीवनाकरता खूपच महत्त्वाची ठरते. त्यान्वयेच आपण दोन्ही राशीबद्दल विचार करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू सिंह राशीबद्दल. सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थळात येणारी ही रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे. ही जी रास आहे स्थिर स्वरूप आहे आणि या राशीचं तत्व आहे ते अग्नितत्व आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह जी रास आहे ही संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे. म्हणजे या राशीचा जो स्वामी आहे तो सुद्धा रवी आहे की जो पुरुष आहे, अग्नितत्व, आणि ही स्वतः रास सुद्धा संपूर्ण पुरुष अशी प्रकारची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की सिंह राशीबद्दल सर्व ज्ञात आहे आणि नजरेत भरण्यासारखी सुद्धा आहे, लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारची यांची इमेज असेल किंवा लार्जर दॅन लाईफ अशी इमेज आपली असावी याच्याकडे त्यांचा ओढा असतो आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुद्धा असतात. साधं चालणं, वागण्या, बोलण्यामध्ये सुद्धा त्यांच्यातला जो वेगळेपणा आहे हा दिसून येतो. म्हणजे आपण इतरांपेक्षा विशेष दिसावं किंवा आपण स्वतःमध्ये नेहमी स्वतःला पॉलिश करत राहावं, आपलं व्यक्तिमत्व विचारांनी प्रत्यक्ष दिसण्याने सुद्धा चांगलं व्हावं याकडे त्यांचा ओढा असतो. छोटं मोठं नसून जे बेस्ट आहे तेच आपल्याकडे असायला हवं आणि आपण आपली स्वतःची बेस्ट आवृत्ती झाली पाहिजे अशाच प्रकारची जी गोष्ट आहे ती यांच्यामध्ये दिसून येते. त्यामध्ये वावगं असं काही नाही. आता ही गोष्ट बाह्य आणि अंतर दोन्ही स्वरूपात यांच्यामध्ये दिसून येतं. म्हणजे अगदी राहणीमान सांगायचं झालं तर राहणीमान सुद्धा सुव्यवस्थित, नीट नेटकं, टापटीप, कपडे सुद्धा ब्रँडेड वापरतील. कुठल्याही गोष्टीमध्ये तडजोड वगैरे करणं हे त्यांना तसं जमत नाही. मग ते वागण्यात, बोलण्यात, दिसण्यात, विचारात सगळ्यांमध्ये तुम्हाला दिसून येईल. याचप्रमाणे यांचे जे विचार असतात ते सुद्धा उच्च कोटीचे असतात किंवा यांची जी स्वप्न असतात ही सुद्धा फार मोठी असतात. प्रत्यक्ष यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला असं जाणवणार नाही, मात्र यांची स्वप्न अतिशय मोठी असतात आणि ती पूर्ण करण्याची धमक सुद्धा यांच्यामध्ये दिसून येते. व्यक्तिमत्वाने साधारण तुम्हाला समजलं नाही की हा किरकोळ असा माणूस अशा प्रकारची मोठी स्वप्न पाहतो, हे थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, परंतु ती पूर्ण म्हणजे धमक मात्र म्हणजे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि हार्ड वर्किंग नेचर आणि स्वतःचा मोटिव्ह, फोकस, या सर्व गोष्टी या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतात. कुठलीही गोष्ट एकदम मनात आली, ती मनाला रुचली, पटली आणि त्याच्यावरती संपूर्ण विचार करून ती गोष्ट करायची झाली तर येणं प्रकारे ती गोष्ट पूर्ण करूनच दाखवतील आणि त्याच्यासाठी 24 तास हे माणसं झटत राहतील. तर या गोष्टी या राशीमध्ये अगदी खास आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज वगैरे खूप चांगल्या दिसून येतात. एखादी गोष्ट समोरच्याला होत नसेल तर ते स्वतः करून दाखवणं, लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, हा भाग या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. कर्तृत्वाची जी भावना असते ही या राशीमध्ये खूपच चांगली असते आणि या राशीची संपूर्ण इमारत ही आत्मविश्वासावरती उभी राहत असते. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला या राशीकडे तसं काही सुरुवातीला दिसणार नाही, परंतु आत्मविश्वासाच्या जोरावरती भली कामं अगदी सहजगत्या पूर्ण करून दाखवतात आणि त्याकरता जी डेडिकेशन, जी समर्पणाची भावना असते ती या राशी इतकी इतर कुठल्याही राशीमध्ये दिसणार नाही. खास करून ही रास कोणालाही घाबरत नाही, नाही परिस्थितीला, नाही व्यक्तीला, नाही कुठल्याही ऑब्स्टॅकलला किंवा अडथळ्यांना. बिनधास्तपणे त्याला सामोरं जाते आणि स्वतःचं अस्तित्व तयार करते, निर्माण करते. राहणीमान सुद्धा अगदी दिलखुलास असतं. विचार, मन किंवा विचार करण्याची पद्धत ही सुद्धा अगदी सरळ असते. म्हणजे पोटात एक आहे, ओठावर एक आहे असं यांचा दुजाभाव कधीच नसतो.
म्हणूनच कधी कधी यांची जी वाणी असते ही थोडीशी तिखट झाल्यासारखी तुम्हाला जाणून किंवा कडवट वाटेल. परंतु ते साहजिक आहे की जर माणूस जर का ट्रान्सपरंट असेल तर अर्थातच तशी माणसं खरं तर परवडतात, म्हणजे ट्रस्टवर्दी सुद्धा असतात, म्हणजे यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. विश्वासार्हता ही या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी सांगितली, एखादी गोष्ट कमिट केली, शब्दाला जागणारे आहेत, प्रॉमिसला जाणारे आहेत, ही गोष्ट याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. आणि अधिभौतिक सुखाची याला खूप आवड असते आणि याच्यामध्ये गैर असं काहीच नाही. जन्म आपल्याला एकदाच मिळालेला, त्याचा समोरसून लाभ घ्यायचा, त्याचा समोरसून आनंद घ्यायचा, हे जीवनाचं तत्व यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. आणि संपूर्णपणे जीवनाचा आनंद घेण्यासाठीच ही रास जन्माला आलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत जरी याचा जन्म झालेला असला तरीच परिस्थितीचा भेद करून आपलं जे इप्सित आहे ते साध्य करणं हे या राशीमध्ये, या राशीत का खास इतर कुठल्याही राशीमध्ये दिसून येत नाही. अर्थातच हा जो बिंदास्तपणा आहे किंवा करिअरच्या बाबतीत ही जी बिंदास्त त्यांची वृत्ती आहे ही कधी कधी थोडीशी म्युच्युअल रिलेशनशिपला त्रासदायक होऊ शकते. कारण कधी होतं काय की विवाहामध्ये तडजोड थोडी महत्त्वाची असते आणि यांची जी एकंदरीत वृत्ती असते ती थोडीशी ओव्हर पॉवर झाल्यासारखी वाटते. समोरच्या व्यक्तीला तसं वाटू शकतं, परंतु हा त्यांचा अंदाज आहे आणि अशाच प्रकारे त्याचा स्वभाव आहे. स्वभावाची ते तडजोड करू शकत नाही. परंतु याचा स्वभाव जर का तुम्ही व्यवस्थित नीटपणे लक्षात घेतला, आत्मसात केला, तर अर्थातच यांच्याशी जुळवून घेणं तुम्हाला खूप सोपं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडीशी हट्टी असतात, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, या गोष्टी दिसतात. अर्थात याचा जो फायदा आहे, हा फायदा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसतो. घरामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये हा जो स्वभाव आहे थोडासा त्रासदायक असू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपमान सहन होत नाही. ही गोष्ट अतिशय मनावरती करून ठेवा. यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत किंवा विवाह वैवाहिक जीवनामध्ये ज्या राशी आहेत किंवा जवळच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी ही गोष्ट कायम करून ठेवा की यांचा सरळ सरळ चार चौघांमध्ये अपमान करू नका. मग ही रास तुम्हाला तो जो अपमान उलटपणे त्याच वेळेला आणि तुमच्याही पेक्षा तिखट सुरामध्ये आणि स्वरामध्ये बोलून दाखवतील. तर जर का तुम्हाला एखादी गोष्टींना सांगायची असेल तर एकांतामध्ये सांगा, समजावून सांगा. मग या राशीच्या राजी होते आणि समजा याची काही चुकी नसेल आणि जर का आरोप केले जात असेल तर ऐकणार नाही. ही या राशीची स्पेशालिटी आहे. म्हणून मी जे सुरुवातीला सांगितलं की संपूर्ण पुरुष तत्वाची धारदार आणि राजेशाही कवच लाभलेली ही रास आहे. आता आपण विचार करणार आहोत वृश्चिक राशीबद्दल. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर वृश्चिक राशीबद्दल बऱ्याचशा गोष्टी या थोड्याशा वेगळ्या असतात किंवा बऱ्याच व्यक्ती वृश्चिक रास ऐकूनच थोड्याशा थबकतात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये परत एक वेगळा विचार येतो. तर वृश्चिक राशी नेमकी काय आहे त्याबद्दल विचार करू. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 8व्या स्थानात येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. वृश्चिक राशीबद्दल सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट वाटते म्हणजे या राशीची जी व्यक्ती असतात या दिसायला फार सुंदर असतात, मनोभावक असतात, दिलखेच असतात, सौंदर्य असतं. आणि परत तुम्ही वळून बघाल असं तिखट सौंदर्य या राशीमध्ये दिसून येतं. खास करून स्त्रियांची वृश्चिक रास असेल तर जरूर बघा, याचे जे सौंदर्य असेल हे तुम्हाला फोटोजेनिक चेहरा असं दिसून येतं. यांची जी नजर असते ती तीव्र भेदक तीक्ष्ण अशी दिसून येते. अर्थात त्याचा स्वभाव सुद्धा तसा असतो, परंतु स्वभाव तीक्ष्ण भेदक जरी असला तरी भांडकोन मात्र अजिबात नसतो. त्यामागची कारणं आहे या व्यक्तीचा जर का तुम्ही स्वभाव नीटपणे समजून घेतला तर त्याला उमजणं, समजून घेणं हे फार सोपंच आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वृश्चिक राशीबद्दल सांगायची वाटते ती म्हणजे त्यांचं सिक्रेटिव्ह नेचर. या व्यक्ती असं त्या सिक्रेटिव्ह असतात, मनातल्या लवकर गोष्टी सावगतल्या आहेत. प्रत्येक वृश्चिक राशीची व्यक्ती, इव्हन वृश्चिक लग्न जरी पत्रिकेत असते तरी सुद्धा स्वतःमध्ये ते एखाद दुसरं सिक्रेट घेऊनच चालतात. असं की जे कोणाशीही शेअर करत नाही. कितीही जवळचा व्यक्ती असला, कितीही त्याच्यावरती विश्वास असला तरी ते एक दोन तरी सिक्रेट्स त्यांच्या मनामध्ये असतात, ते त्यांच्याबरोबरच चालत असतात, ते कोणाशीही शेअर करत नाही. जीवनात आलेले अनुभव हे स्वतःच्या गाठीशी बांधतात आणि त्यात ते विचार करून स्वतःचे निर्णय घेतात. आपले निर्णय सुद्धा हे सहसा कोणाशी शेअर करत नाहीत. परंतु यांच्यामध्ये एक दोन गोष्टी खूप चांगल्या असतात. डिसिप्लिन नेचर असो, आपली गोष्ट कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून आणि शांतपणे आलेले जीवनातले अनुभव मध्ये सुखद असतील, दुःखद असतील, धोकादायक असतील, कसलेही असेल तर ते शांतपणे पचवतात आणि त्याच्यावरती काम करतात. म्हणजे या राशीच्या व्यक्तींकडे बघून तुम्हाला कळणारही नाही की या राशीच्या मनामध्ये काय चाललं आहे किंवा किती दुःखद परिस्थितीला ते सामोरं जात आहेत. चेहऱ्यावरती, ओठांवरती हसू ठेवून हे मनातले जे दुःखाचे घोट आहेत पिणारी ही रास आहे. हे दुःखाचे घोट बऱ्याच वेळेला इतरांना दिसत नाही, परंतु त्याचे तेच स्वतः घेतात. परंतु याचा असलेला आनंद जर का पाहिला तर असं वाटतही नाही की किती त्रासातून ही रास पुढे गेलेली असेल. ही रास तशी म्हणजे कितीही आव्हानं संकट आली त्याला समर्थपणे तोंड देणारी आहेत आणि सांगणारी मात्र अजिबात नाही. म्हणजे दुःखाचे जे रडवे हे असतात आकांडतांडव हे कधीही मांडत नाही. आपली दुःख आपल्याकडे आणि
जीवनाचा प्रवास ही तशाच प्रकारे करणारी रास आहे, जी चिकाटी, महत्त्वाकांक्षा, गोल ओरिएंटेशन, डिसिप्लिन, नेचर हे सगळे गुण या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे असतात. अर्थात एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा असेल तरी सुद्धा यांचे स्वतःचे असे मापदंड असतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीवरती दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून विश्वास ठेवायचा असं मात्र अजिबात नाही. एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवताना त्याला चांगलं म्हणजे पारखून घेतील आणि त्यांचे मापदंड स्वतःचे असतात आणि त्याच्या परीक्षेमध्ये एखादा व्यक्ती पास झाला तरच मग त्याच्यावरती ते विश्वास ठेवतील, अन्यथा विश्वास ठेवणार नाही. आणि विश्वास ठेवण्याच्या किंवा ह्यांच्या जीवनाबद्दलचे जे हे असतात म्हणजे एथिक्स आहेत हे सुद्धा यांचे स्वतःचे असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तर तो कायमचा, मग त्याच्यासाठी काही करायला तयार होतील. आणि एखाद्या व्यक्तीचा विश्वास उडाला तर त्याच्याशी आयुष्यभरासाठी संबंध तोडतील. अर्थात बोलताना बरोबर बोलतील, परंतु मनात हा विचार कायम असतो आणि तो जो धारदारपणा कधी कधी दिसत नाही, बऱ्याच वेळा हा दिसत नाही, लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो स्वभाव आपण पाहिला की त्याचं बोलणं वगैरे तिखट असं किंवा काय, याच्याबद्दल सुद्धा मिसकन्सेप्शन आहे, म्हणजे थोडंसं गैरसमज आहे. ते कसं आहे की एखाद्या व्यक्तीबद्दलचे ज्यावेळेस ह्या व्यक्तीकडून जे धारदार जे विश्लेषण केलं जातं किंवा बोललं जातं त्याच्यामागे कारणं बरीच असतात. म्हणजे कुठल्याही व्यक्तीवरती ही सरळ सरळ काही वाईट साईड बोलणार नाही. एखादा व्यक्ती चुकीचं वागत बोलत असेल तर त्याला तसं बोलू देतात, त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही. परंतु प्रत्येकाची एक लिमिट असते, यांची सुद्धा एक लिमिट आहे, एक मर्यादा आहे. एक मर्यादेपर्यंत ते समोरच्या चुका आहेत या पोटात घालून घेतात आणि एका मर्यादेनंतर मात्र त्याला त्या सगळ्या गोष्टी सुनावतील की ज्या त्यांनी सुरुवातीपासून त्यांच्या बाबतीमध्ये चुकीच्या केलेल्या आहेत. आणि मग मात्र तुमच्या पायाची जमीन सरकेल की या माणसाने एवढं सगळं मनात ठेवलं तर, लक्षातही ठेवलं तर, ते वेळेला बोलूनही दाखवलं. तर या बाबतीमध्ये ती मग अशा प्रकारे काय त्यांचा मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की समोरच्याला त्या त्रासदायक वाटत किंवा तिखट वाटतं किंवा चुकीच्या वाटतात, परंतु तुम्ही केलेल्या चुका सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला हवं. तर अशा प्रकारची ही रास आहे. म्हणजे ही रास तुम्हाला वेळेला सगळ्या गोष्टीचं भान देईल आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणारी रास आहे. यांचे जे बौद्धिक असतं ते सुद्धा खूप चांगलं असतं. खास करून या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात, विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. पैकी विशाखा आणि ज्येष्ठा ही खास नक्षत्र आहेत की ती वृश्चिक राशीची आठवण करून देतात. म्हणजे जर तिखटपणा म्हणतो तो या राशीमध्ये खास करून दिसून येतो. जे अनुराधा नक्षत्र आहे हे खूपच मैत्रीप्रिय नक्षत्र आहे. सौंदर्य सुद्धा या नक्षत्रामध्ये चांगलं दिसून येतं. माया करणं सुद्धा या नक्षत्राचा भाव आहे. आणि ही जी संपूर्ण रास आहे तशी पाहिली तर इमोशनल सुद्धा आहे. इमोशनल या दृष्टीने की यांना सुद्धा रडू येतं, यांच्यासुद्धा भावना म्हणजे भावनाचा कडेलोट होतो किंवा माया करणं हे यांना सुद्धा माहिती असतं. परंतु लक्षात घ्या, यांचं जे माया करणं आहे किंवा प्रेम करणं आहे हे थोडंसं वेगळं असतं, पॉझिटिव्ह असतं. म्हणजे एका व्यक्तीवरती जीव लावला तर त्याची संपूर्ण जबाबदारी या व्यक्ती घेतात. परंतु मग त्या व्यक्तीने काय करायला हवं, काय नको, कुठे जायचं, काय न्यायचं, काय खायचं, काय प्यायचं, कोणामध्ये उठायचं, बसायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीची ते स्वतःकडे मांडणी करतात आणि त्या व्यक्तीने काय करावं हे सुद्धा बघतात. आणि या गोष्टी फक्त मायेपुढे असतात. परंतु हा जो पॉझिटिव्हपणा आहे हा समोरच्या व्यक्तीला कदाचित जाचक वाटू शकतो. आणि बऱ्याच वेळा म्युच्युअल रिलेशनशिपमध्ये हा जो पॉझिटिव्हपणा आहे हा थोडासा समोरच्या व्यक्तीला त्रासदायक झाल्यामुळे रिलेशनशिपमध्ये कॉम्प्लिकेशन्स वगैरे येऊ शकतात. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर मगाचपासून जे आपण वृश्चिक राशीबद्दल विवेचन करतो आहे तर साधारणतः तुम्हाला त्याची जी पर्सनॅलिटी आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे तुम्हाला निश्चित समजलं असेल. ते जर का तुम्ही समजून घेतलं, त्यांचा प्रेमाचा भोळा भाव किंवा त्यांचा एकंदरीत स्वभाव, जीवनाकडे बघण्याची दृष्टी ही जर का तुम्हाला समजली तर या व्यक्तींबरोबर कॉपरेट करणं किंवा या व्यक्तींना समजून घेणं हे तुम्हाला खूप सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच या व्यक्तींना सामोरं जा. म्हणजेच या व्यक्तींना आपण आवडलं पाहिजे, आपली चांगली इमेज झाली पाहिजे, म्हणून ओढून ताणून स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करून यांच्या समोर जाऊ नका. कारण काहीतरी पुढे जाऊन तुमचा हा जो बुरखा जो पाठला गेला किंवा तुम्ही केलेले बदल ओपन झाले किंवा तुमचं प्रत्यक्ष व्यक्तिमत्व यांना समजलं, मग मात्र या राशीच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यभर नातं तोडतील, लक्षात घ्या. आणि ते सुद्धा एका झटक्यात. म्हणजे नातं तोडण्यासाठी फारसा त्याला वेळ लागत नाही. एकदा त्यांना कन्फर्म झालं की मग ते बाकी कुणाचंही ऐकत नाही. म्हणजे विश्वास ठेवण्याकरता सुद्धा कुणाचा ऐकत नाही आणि विश्वास तोडण्याकरता किंवा नातं तोडण्याकरता सुद्धा दुसरं कुणाचाही ऐकत नाही. अशा प्रकारे जे स्पेशल रास आहे, सत्यवादी आहे, परंतु समजावून घेणं गरजेचं आहे. जसा आपला विषय आहे की सिंह राशीच्या व्यक्ती आणि वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जेव्हा सिंह रास आणि वृश्चिक रास जर का प्रेमविवाहामध्ये असतील, आता प्रेमविवाहामध्ये येणं याला तसंच फार सोपं आहे. कारण दोघांच्याही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जवळजवळ सारखा आहे, राहणीमान सारखा आहे. परंतु विवाहानंतर खरं तर कसरत चालू होते. आता जसं सांगितलं की जे सिंह रसाचे बिंदास आहे, बेधडक आहे, कधी कधी ॲरोगंट आहे आणि कधी कधी पाठचा विचार करत नाही. ही गोष्ट वृश्चिक राशीमध्ये अजिबात दिसून येत नाही. वृश्चिक राशी फार अलर्ट असते, फार विचार करून बोलते आणि नेमकं बोलते. बिंदास्त बेधडकपणा किंवा असं आचरण त्यांच्याकडे अजिबात असत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, दोन्ही राशींकरता
की वृश्चिक राशीने सुनावलेले खडे बोल हे सिंह राशीला थोडेसे अपमानजनक वाटू शकतात. आणि हा अपमान हा त्यांचा स्थायी भाव आहे. मुळात कॉन्फिडन्स हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि त्याला समजा धक्का लावला गेला आणि अगदी जवळच्या व्यक्तीकडून लावला गेला तर मात्र ते दुखावतील आणि मग तुमच्या वैवाहिक जीवनासाठी स्फोटक वातावरण तयार होईल. तर इथे लक्ष देणं गरजेचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राशी या तशा टोकाच्या. सिंह राशीबद्दल होतं काय की झटकन निर्णय घेते. त्यांना एखाद्या गोष्ट समोरच्याची आवडली नाही किंवा त्यांच्या इमेजला धक्का लागण्यासारखे किंवा त्यांच्या अहमला त्याला धक्का लागण्यासारख्या गोष्टी झाल्या तर त्या तोडतील, परत त्या जोडण्यासाठी परत तयार पण होतील. ही गोष्ट वृश्चिक राशीमध्ये दिसत नाही. वृश्चिक राशी ज्या व्यक्ती आहेत, जसं मी मगाशी सांगितलं की एका लिमिटपर्यंत त्या बघतील आणि ज्यावेळेस त्यांना वाटतं की हे रिलेशन आता बस झालं, इथे स्टॉप करावं, त्यानंतर त्यांचा जो विचार आहे हा प्रत्यक्षात कुणीही बदलू शकत नाही. अर्थातच सिंह आणि वृश्चिक राशींचं ज्यावेळेस विवाह होतो त्यावेळेस ही तारेवरची कसरत असते दोघांसाठी. म्हणूनच या दोघांचे जे स्वभाव गुणधर्म आहेत किंवा स्वभाव विशेष आहेत हे समजावून घेणं गरजेचं आहे. सिंह राशीकरला खुश ठेवायचं असेल तर प्रेस करा, म्हणजेच त्यांच्याबद्दल चांगलं बोला. तर त्यांच्याबद्दल तुम्ही चांगलं बोललात, त्याच्या गुणविशेषांबद्दल चांगलं बोललात तर अर्थात मग तुमच्यासाठी काही करायचं झालं तुमचे चांगले गुन्हे माफ. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं अगदी साधा सोपा सरळ फंडा आहे. तुम्ही जसे आहात तसंच त्यांना सामोरं जा. तुमच्यामध्ये वेगळं काय करू नका. तुमची खोटी प्रतिमा त्यांच्यासमोर आणू नका. ती कधी फाटली गेली, ती मलिंग झाली तर मग त्याच्यामध्ये माफी नाही. या साऱ्या सिंपल गोष्टी आहेत. बोलणं थोडंसं चांगलं ठेवा. सिंह राशीला सांगा असं वाटतं, बोलणं थोडंसं चांगलं ठेवा. दुसऱ्याच तुम्हाला जसं वाटतं की आपला मान ठेवला गेला पाहिजे तसंच इतरांचाही मान ठेवायला शिका किंवा तुमच्याकडून ठेवला गेला पाहिजे. या साध्या सुद्धा गोष्टी आहेत त्या जर का तुम्ही लक्षात घेतल्या तर अर्थातच तुमचं वैवाहिक जीवन आहे हे अतिशय सुखदमय जाईल किंवा त्याच्यामध्ये सौदा व्यवस्थितपणे दिसून येईल. अर्थात जे वैवाहिक जीवन आहे ना पैशावरती ना बुद्धीवरती ना तुमच्या घराण्याशावरती किंवा तुमच्या संस्कारावरती डिपेंड नसतं. तुम्ही किती प्रमाणात एकमेकांशी ॲडजस्ट करता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये तडजोड या दोन्ही राशींना खूप महत्त्वाची, कारण दोन्ही राशी या प्रचंड हट्टी आहे. तर तडजोड केलात तर तुमचं वैवाहिक जीवन खूपच चांगल्या प्रकाराचं आहे. पण लक्षात घ्या प्रेमविवाहामध्ये घरच्याची साथ ही फार कमी असते. तुमच्या प्रेमविवाहामध्ये काय कॉम्प्लिकेशन झाले तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल. त्यामुळे जर का व्यक्तिमत्व समजून गेलं, व्यक्तिमत्वाचे हे छोटे मोठे कंगोरे आहेत ते नीट लक्षात घेतलेत तर अर्थातच तुमचं वैवाहिक जीवन हे सुव्यवस्थित जाईल. या नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे आपण विवेचन केलं हे फक्त आणि फक्त राशींचं होतं. कधी कधी राशी व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टीमुळे वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक गोष्टी होऊ शकतात. अर्थात चंद्रावरून या राशी ठरतात. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात, वेगवेगळ्या योगांमध्ये असतात आणि तुमची कुंडली बघून त्याद्वारे व्यवस्थितपणे जे विश्लेषण आहे ते केलं जाऊ शकतं. तर मित्रांनो हे होतं प्रेमविवाहामध्ये दोन राशी म्हणजे सिंह राशी आणि वृश्चिक राशी असते तर त्याचं जे वैवाहिक जीवन आहे हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातले विचार. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.